एक सर्वसामान्य कार्यकर्ता आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते, त्याचप्रमाणे आता केंद्राचं नेतृत्व केलेले आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे विद्यमान उमेदवार ज्यांची ओळख आहे असे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आपल्यासोबत आहेत. राणेसाहेब, आपलं स्वागत. राणेसाहेब, आपण निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. आता या महायुतीचे उमेदवार म्हणून आपली एक ओळख आहे. काय सांगाल, कशा पद्धतीचा आज लोकांमधून प्रतिसाद मिळतो? लोकसभेची निवडणूक जाहीर झाली. 7 मे रोजी या मतदारसंघात निवडणूक आहे, मतदान आहे. भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी सन्माननीय अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष तिघांनी मिळून मला पाठिंबा दिला आहे. आमच्या मनसेने राज ठाकरे यांनी पण पाठिंबा दिला. माननीय आठवले साहेब यांनीही पाठिंबा दिलेला आहे. या निवडणुकीकडे पाहताना मी म्हणतो की मागील 10 वर्ष या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब आहेत. या 10 वर्षात त्यांनी देशासाठी आणि देशातल्या 140 कोटी जनतेसाठी जे काम केलं, देशाचा आर्थिक विकास जो केला, त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारत 11व्या नंबरपासून आता 5व्या क्रमांकावर आला आहे. मोदी साहेबांनी सांगितलं की आता 5व्या क्रमांकावर आज जरी असलो तरी 2030 साली आम्ही 3ऱ्या क्रमांकावर असणार. अमेरिका, चायना आणि भारत असा क्रम असेल. म्हणजे मोदी साहेबांनी भारताचं नाव किंवा भारताला नावलौकिक मिळवून दिला. आर्थिक सबळ एक विकसित देश म्हणून प्रतिमा त्यांनी भारताची बनवली. सर्व क्षेत्रात प्रगती केली त्यांनी. उद्योगधंद्यामध्ये आपल्या उद्योगधंद्याचं उत्पन्न वाढावं, GDP वाढावा, मोठ्या प्रमाणामध्ये एक्सपोर्ट वाढावं, इम्पोर्ट कमी व्हावं, यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि आजही करत आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली. शेतकऱ्यांनंतर वर्षाला 6,000 रुपये अकाउंटमध्ये जमाही केले. खतासाठी किंवा अन्य अवजारासाठी ते पैसे मिळावे म्हणून. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं हाही त्यामागचा हेतू आहे. देशातली टेक्नॉलॉजी त्यांनी आपल्या देशात आणली. अनेक देशाबरोबर ॲग्रीमेंट केली. जपानबरोबर केली, जर्मनीबरोबर केली, अमेरिकेबरोबर ॲग्रीमेंट करून त्यांची टेक्नॉलॉजी इथे आणून आपल्या देशाचं विविध क्षेत्राचं उत्पन्न वाढवायचा त्यांनी प्रयत्न केले. एवढंच काय, पण मेडिकल क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या देशात मेडिकल क्षेत्रात लागणारी मशिनरी, इक्विपमेंट आपल्या देशात तयार व्हावी म्हणून विशाखापट्टणमला एक कारखानाही भव्य असा सुरू झाला आहे आणि देशात अन्य कारखाने येत आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रात सैन्याला लागणारं काही जे हे हत्यारं आहेत ती पण मोदी साहेबांनी इथे बनवायला घेतली. एवढंच काय, मोदी साहेब असे पहिले पंतप्रधान भारताचे की आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिला तो घुसून मारू. एवढं म्हणजे मोदी साहेब हे देशाचं रक्षण चांगल्या प्रकारे करू शकतात. 140 कोटी लोकांचा उदरनिर्वाह करू शकतात. कोरोनाच्या काळामध्ये गरिबांच्या घरी धान्य नव्हतं, मोफत धान्य सुरू केलं. आजही सुरू आहे, उद्याही 5 वर्ष सुरू राहणार आहे. औषधाला आयुष्यमान भारत योजना सुरू करून 5 लाखाची मदत त्या कुटुंबाला मिळेल अशी व्यवस्थाही केली. स्वच्छतेची मोहीम राबवली. आज देशामध्ये 11,72,00,000 शौचालय त्यांनी बांधून दिले लोकांना. 12 कोटी घरांना नळाने पाणी दिलं. 4.25 कोटी लोकांना घरं नव्हती, झोपडीही नव्हती, त्यांना पक्की घरं 4.25 कोटी रुपये दिले. किती काम, 54 योजना अशा गरिबांसाठी दिल्या.
आणि आज भारत 2047पर्यंत विकसित भारत, सत्ता झालेला भारत लोकांना पाहायला मिळेल. आणि असे मोदी साहेब परत भारताचे पंतप्रधान व्हावेत आणि महासत्ता त्यांनी बनवा भारताला. म्हणून या निवडणुकीमध्ये कोकणी माणसांनी ते 400पेक्षा जास्त खासदार निवडून येणार आहेत. त्यात कोकणचा खासदार असायला पाहिजे. म्हणून कोकणी माणूस खुश आहे की आपण या 400मध्ये नारायण राणेंना पाठवणार आणि ते आपला विकास करतील, हा विश्वास मात्र कोकणी माणसाला आहे. दादा, जर आपण पाहिलं तर केंद्रीय मंत्री त्यानंतर मुख्यमंत्री अशी पदं भूषवली आहेत. आपण मला सांगा, आता यावेळी केंद्रीय मंत्री म्हणून काम केलं, मात्र आता उमेदवारीच्या रूपाने आपण लोकांसमोर जाणार, मात्र एक व्हिजन काय असेल नारायण राणे यांचं? विजन हे सांगणं, विकासाचं विजन. कोकणामध्ये तरुणींना नोकरीचा प्रश्न आहे. त्यांना चांगल्या नोकऱ्या इथेच उपलब्ध करणं, कारखानदार इथे आणणं, इथल्या तरुणींना उद्योजक बनवणं. आमचे तरुणी रोजगार स्वतः शोधण्यापेक्षा रोजगार दुसऱ्याला देतील ही क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचं काम मी करेन. पायाभूत सुविधा दर्जेदार करेन. हॉस्पिटल या जिल्ह्यामध्ये नाही आहे, उपचारासाठी चांगलं हॉस्पिटल, कॉलेज सगळं मी इथे आणण्याचा प्रयत्न करेन. जे सिंधुदुर्गात केलं आहे तेच मी रत्नागिरीमध्ये करून हा दोन्ही जिल्हे या देशातील लोकांना एक आर्थिक समृद्ध जिल्हे आणि पर्यटनाला इथे लोक येऊ शकतील असे पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करणार. दादा, माहितीच्या जोरावर आणि कमळ चिन्हावर आणि नारायण राणे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. किती लाखांचं लीड असेल आपल्याला वाटतं? 2.5-3 लाख मताधिक्याने येणार. पण आपण वल्गना केली होती की विरोधकांचं डिपॉझिट जप्त. आता तुम्ही विचारला प्रश्न किती येणार? 2.5-3. पण माझे प्रयत्न स्वतः आहेत की त्याचं डिपॉझिट जतकर 10 वर्षात काहीच केलं नाही आणि क्षमता पण नाही. त्याला माझ्यावर फक्त टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे विषय नाही. शिवसेना, उद्धव ठाकरे. मात्र मागील अनेक वर्षापासून राणेंनी काहीच केलं नाही असं विरोधक आरोप करतात. काय असं दाखवा मला. काय नाही केलं? हॉस्पिटल कोणी बांधलं? मेडिकल कॉलेज कोणी आणलं? इंजिनिअरिंग कॉलेज कोणी आणलं? वृद्धाश्रम कोणी बांधला? महिलांचा उद्योग कोणी आणला? सगळी धरणं कोणी आणली? इन्फ्रास्ट्रक्चर, ब्रिज कोणी? या 34 वर्षात जो सिंधुदुर्गाचा कायापालट झाला, पर कॅपिटा इन्कम 2,40,000पर्यंत नेलं 35,000पासून. त्यांना काय तोंड आहे? ह्याच्यातलं एक तरी काय केलं का त्यांनी? साधी बालवाडी तरी. तर राज्यात पंतप्रधान मोदी असतील, शहा असतील यांच्या सभा झाल्या, मात्र सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात अशा काही मला असं वाटलं नाही. आमचे वन साईड आम्ही जिंकणार. सगळे रिपोर्टनी सांगितलं नारायण राणे निवडून येणार. मग म्हणून पक्षाने ठरवलं असेल इथे आवश्यकता नाही. आवश्यकता वाटल्यास की लोकांची इच्छा असल्यास इलेक्शन नंतर दोघांनाही आणीन मी. 400 पारचा नारा भाजप करतंय, मात्र त्याकडे जर पाहिलं तर विरोधकांनी असा आरोप केला ह्या फक्त वल्गना आहेत, मात्र प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर जे उमेदवार काय आहेत त्यांचं वस्तुस्थिती समजेल असं विरोधक म्हणतात. कळेल. आपण पाहूया म्हणा, वस्तुस्थिती पाहूया. मोदींनी ज्या ज्या वल्गना केल्या पुऱ्या केल्या आणि म्हणून मोदी गॅरंटी ही आहे ना, ही त्याच्यामुळे आहे. मोदींनी 400 पारची गॅरंटी दिली. पार म्हणजे 400 पार होणार आणि त्यात नारायण राणे खासदार असणार. तर निश्चितच या मतदारसंघात 400मध्ये आपलं देखील नाव असेल असा जो विश्वास आहे तो या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी.